रिव्हर्सिबल प्रोसेस अँड इरिव्हर्सिबल प्रोसेस यांचा डिटेल मध्ये यूज आपल्याला जास्त करून कुठे करायचा आहे, तर तो यूज आपल्याला केमिकल इक्विलिब्रियम मध्ये करायचा आहे. इक्विलिब्रियम हे केव्हा तयार होतं, जेव्हा प्रोसेस कशी असेल रिव्हर्सिबल, त्याचा तिथं जास्त वापर करायचा आहे. इथे थोडा कमी वापर आहे पण महत्वाचा यूज आहे. वर्क डन काढण्यासाठी रिव्हर्सिबल आणि इरिव्हर्सिबल या दोन्हीही प्रोसेस आपल्याला कळणं गरजेचं असणार आहे. तर त्याच्यामुळे आता आपण या प्रोसेस इथं स्टडी करतोय. एक म्हणजे रिव्हर्सिबल आणि दुसरी म्हणजे इरिव्हर्सिबल. तर पहा आता थोडंसं तुम्हाला कन्सेप्च्युअली या सर्व गोष्टी इथं नीट आणि व्यवस्थितपणे समजून घ्यायच्या. रिव्हर्सिबल म्हणजे काय आणि इरिव्हर्सिबल म्हणजे काय. आता कुठली पण एखादी रिएक्शन जर तुम्हाला घडवून आणायची असेल, ते साहेब कुठली पण एखादी रिएक्शन जर तुम्हाला घडवून आणायची असेल, समजा इथं तुम्हाला ए चं रूपांतर बी मध्ये करायचे. ए म्हणजे रिएक्टंट आहे आणि बी म्हणजे प्रोडक्ट आहे. ए म्हणजे कोण आहे, रिएक्टंट, आणि बी म्हणजे प्रोडक्ट. हा रिएक्टंट आणि हा प्रोडक्ट. तर तुम्हाला रिएक्टंटचं रूपांतर जर प्रोडक्ट मध्ये करायचं असेल तर या वेळेस रिएक्टंट वरचा जो फोर्स आहे तो जास्त पाहिजे प्रोडक्ट वरच्या फोर्स पेक्षा. म्हणजे याचं रूपांतर त्याच्यामध्ये होतं. म्हणजे जर समजा तुम्हाला हीट इकडून तिकडे पास करायची असेल तर इकडचं टेम्परेचर जास्त पाहिजे आणि तिकडचं टेम्परेचर कमी पाहिजे. त्यावेळेस हीट ही जास्त टेम्परेचर कडून कमी टेम्परेचर कडे जाते. इकडून पाणी तिकडे न्यायचं असेल तर इकडं चढ पाहिजे, तिकडं काय पाहिजे, उतार पाहिजे. तर मग अशा वेळेस पाणी इकडून तिकडे जातं. तसं तुम्हाला आता ही रिएक्शन जर घडवून आणायची असेल तर रिएक्टंट वरचा फोर्स जास्त पाहिजे आणि प्रोडक्ट वरचा फोर्स कमी पाहिजे. त्याच वेळेस रिएक्टंटचं रूपांतर कशात होत असतंय, प्रोडक्ट मध्ये होत असतं. रिएक्टंट वरचा जो फोर्स आहे त्या फोर्सला इथं एक स्पेशल नाव आहे. जो फोर्स रिएक्टंट वर ऍक्ट होतो तसल्या फोर्सला इथं ड्रायव्हिंग फोर्स असं म्हणतात. कोणता फोर्स, ड्रायव्हिंग फोर्स, किंवा या फोर्सला ऍक्टिंग फोर्स असं पण म्हणतात. ड्रायव्हिंग फोर्स किंवा ऍक्टिंग फोर्स. ड्रायव्हिंग फोर्स म्हणजे काय, रिएक्टंट वर ऍक्ट होणारा फोर्स. कुणावर, त्या फोर्सला काय म्हणायचं, ड्रायव्हिंग फोर्स म्हणजे रिएक्टंटचा फोर्स. आणि अपोजिंग फोर्स म्हणजे प्रोडक्ट वरचा फोर्स. तर प्रोडक्ट वर जो फोर्स ऍक्ट होतो त्या फोर्सला कोणता फोर्स बोलायचं, अपोजिंग फोर्स. जो फोर्स प्रोडक्ट वर ऍक्ट होतो त्या फोर्सला काय म्हणायचं, अपोजिंग फोर्स. आणि जो फोर्स रिएक्टंट वर ऍक्ट होतो त्या फोर्सला काय म्हणायचं, ड्रायव्हिंग फोर्स. रिएक्टंट वर ऍक्ट होणारा फोर्स म्हणजे ड्रायव्हिंग फोर्स आणि प्रोडक्ट वर ऍक्ट होणारा फोर्स म्हणजे अपोजिंग फोर्स. कुठली पण रिएक्शन जर तुम्हाला सक्सेसफुली घडवून आणायची असेल तर हा फोर्स नेहमी या फोर्स पेक्षा कसा पाहिजे, जास्त पाहिजे. जास्त पाहिजे. ड्राईव्ह केलेला फोर्स अपोज केलेल्या फोर्स पेक्षा कसा पाहिजे, जास्त पाहिजे. तर तुम्ही ती रिएक्शन घडवून आणू शकता. इथपर्यंतचा भाग तुम्हाला माहिती आहे. तर आता तुम्ही रिव्हर्सिबल आणि इरिव्हर्सिबल यांच्यातल्या फरकाकडे जाऊ शकता. तर बघा आता, ड्रायव्हिंग फोर्स हा तर नेहमी अपोजिंग वाल्या फोर्स पेक्षा कसा असणार आहे, जास्तच असणार आहे. परंतु तो जर एकदम अल्पशा प्रमाणात जर जास्त असेल, ड्रायव्हिंग फोर्स हा जर अपोजिंग फोर्स पेक्षा एकदम अल्पशा प्रमाणात जर जास्त असेल तर त्यावेळेस काय होऊ शकतं बघा. समजा ड्रायव्हिंग फोर्स आहे 7.6 आणि अपोज करणारा फोर्स आहे 7.5. हा फोर्स ड्रायव्हिंग, हा फोर्स अपोजिंग. ड्रायव्हिंग फोर्स हा अल्पशा प्रमाणात कसा आहे, जास्त. जास्त आहे पण कसा जास्त आहे, उगत थोड्याशा प्रमाणात जास्त आहे. रिएक्शन इकडून इकडे जाईल पण आपण या फोर्स मध्ये थोडी जरी वाढ केली,
थोडा जरी हा फोर्स वाढला तर रिॲक्शनची दिशा बदलून जाईल. कारण हा थोडा जरी वाढला, समजा 7.7 केला, काय होईल मला सांगा? ह्याची किंमत आता ह्याच्यापेक्षा कशी झाली? जास्त. मग ती रिॲक्शन विरुद्ध दिशेने व्हायला लागेल. That reaction will be flows in opposite direction. That means from product to reactant. इसको बोलते हैं हम रिएक्शन. अब रिवर्स हो गई. क्या हो गई? रिवर्स. अगोदर याचा फोर्स थोडा जास्त होता, इकडून इकडे गेलं. याचा थोडा वाढला की लगेच तिकडून इकडं. म्हणजे रिएक्शन कशी झाली? रिव्हर्स. तर असल्या रिएक्शनला काय म्हणायचं? रिव्हर्सिबल रिएक्शन. तर रिएक्शन रिव्हर्स केव्हा होते? जेव्हा ड्रायव्हिंग फोर्स आणि अपोजिंग फोर्स यांच्यामध्ये फरक एकदम थोडा असतो. ड्रायव्हिंग वाला फोर्स अपोजिंग वाल्या फोर्स पेक्षा अगदी अल्पशा प्रमाणात जास्त असतो. कसा? उग्र थोड्याशा प्रमाणात जास्त असतो. अत्यंत कमी प्रमाणात जास्त असतो. ड्रायव्हिंग फोर्स अपोजिंग फोर्स पेक्षा खूप कमी प्रमाणात जास्त असतो. काही जण म्हणतील एकच सांगा, कमी का जास्त? जास्त आहे, पण कसा आहे? कमी प्रमाणात. जास्त आहे, पण कसा आहे? कमी प्रमाणात. त्याला आपण अल्पशा प्रमाणात म्हणतो. अल्पशा प्रमाणात जास्त असल्यामुळे काय होतं? थोडा जरी अपोजिंग फोर्स वाढवला, काय? थोडा जरी अपोजिंग फोर्स वाढवला तर रिएक्शन वापस येते, म्हणजे रिव्हर्स होते. तर तसल्या रिएक्शनला, तसल्या प्रोसेसला काय म्हणायचं? रिव्हर्सिबल प्रोसेस. कोणती प्रोसेस? रिव्हर्सिबल प्रोसेस. तर रिव्हर्सिबल प्रोसेस म्हणजे काय? इसको हम कैसे डिफाइन करेंगे? कसं आपण याला डिफाइन करणार बघा, की द प्रोसेस इन विच बोला अपोजिंग फोर्स इज ग्रेटर. पण कसा ग्रेटर? अल्पशा प्रमाणात ग्रेटर. ग्रेटर पण कसा ग्रेटर? अल्पशा प्रमाणात ग्रेटर. त्याला इथं एक शब्द आहे अल्पशा प्रमाणाला, त्याला म्हणतात इनफायनाइटिसिमली. बाबा 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 कसला शब्द आहे बघा. हा कोणता शब्द आहे? इनफायनाइटिसिमली. काय? कसा? इनफायनाइटिसिमली म्हणजे अल्पशा. काय? अल्पशा. इनफायनाइटिसिमली ग्रेटर द्यान अपोजिंग फोर्स. इनफायनाइटिसिमली ग्रेटर. आता इथं आपल्याला काय म्हणावं लागेल? अपोजिंगच्या ऐवजी इथं शब्द कोणता टाकावा लागेल? ड्रायव्हिंग फोर्स. ड्रायव्हिंग फोर्स इज इनफायनाइटिसिमली ग्रेटर द्यान अपोजिंग फोर्स. ड्रायव्हिंग फोर्स इज कसा ग्रेटर आहे? इनफायनाइटिसिमली ग्रेटर द्यान काय? अपोजिंग फोर्स. जेणेकरून सो ॲज टू याचा अर्थ काय? जेणेकरून आपण अपोजिंग फोर्स मध्ये थोडी जरी वाढ केली, कुणामध्ये? अपोजिंग फोर्स मध्ये थोडी जरी वाढ केली तर काय होऊ शकतंय बघा बरं. स्लाइटली इन्क्रीज इन. सो ॲज टू स्लाइटली इन्क्रीज इन. यस, इन्क्रीज इन काय बरं? अपोजिंग फोर्स. The process should be reversed. The process should be. The process should be. काय होऊ शकते? रिव्हर्स होऊ शकते. should be reversed. ती प्रोसेस कशी होते? रिव्हर्स. तर त्या प्रोसेसला म्हणायचं इज कॉल्ड ॲज रिव्हर्सिबल प्रोसेस. कसली प्रोसेस?
रिव्हर्सिबल प्रोसेस. आलं लक्षात सगळ्यांच्या? तर ज्या प्रोसेस मध्ये काय बरं, आता डेफिनेशन जरी खूप मोठी असली तरी पण ते आपल्याला सांगता आले पाहिजे की ज्या प्रोसेस मध्ये काय करावं काय नाही, त्या करायला पुढे ते करायला लागले, पुढे एखाद्याला काय सांगायला गेले तर कुठली दुश्मनी करायला लागली काय माहित माझ्या. आणि नंतर मग थोड्या वेळानं पुन्हा हसू यायला लागले, हळद घ्यायला एकच झालं एकच झालं. स्वतःच्या शरीराला कंटिन्यू सांगत राहा की बाबा नीट लक्ष द्यायचं, आपल्याला डोक्यात बसलं पाहिजे सगळं. 5-5 लाईनची डेफिनेशन जरी असली तरी मला परफेक्ट सांगता आली पाहिजे. तर कसा आहे याच्यामध्ये सांगा, ड्रायव्हिंग फोर्स हा अपोजिंग फोर्स पेक्षा कसा आहे, इनफायनाइटेसिमली. कसा? ग्रेटर आहे. कसा आहे? ग्रेटर. कुणापेक्षा? कुणापेक्षा? जेणेकरून आपण अपोजिंग फोर्स मध्ये थोडी जरी वाढ केली, काय करायचे तुम्हाला, अपोजिंग फोर्स मध्ये थोडी तरी वाढ करायची, वाढवायचे. काय वाढवायचे? अपोजिंग फोर्स वाढवायचा आहे. काय वाढवायचा आहे? अपोजिंग फोर्स. आपण जर तो थोडा जरी वाढवला तर तो लगेच ड्रायव्हिंग वाल्या फोर्स पेक्षा जास्त होऊन जातो. कुणापेक्षा जास्त होतो? त्याच्यापेक्षा जर तो जास्त झाला तर लगेच मग ती रिॲक्शन उलट्या दिशेने व्हायला. म्हणजे काय व्हायला लागले, पाणी समजा असा इकडून असं इकडे चाललं, इकडे का चाललं, कारण इकडे उतार आहे. पण आपण काय केलं, थोडस ह्याला आणखी थोडं टेकन लावलं तर काय होईल मला सांगा. आता पाणी इकडून इकडे येईल, रिव्हर्स. पुन्हा आपण थोडस याला वाढवलं, त्या पाण्याचीच बिचारायची परेशानी झाली. ते म्हणजे कुठं जाऊ मला एकच सांगा मिक्सर, त्यामध्ये इकडे चाललंय, याला वर ढकलला, इकडून इकडे चाललं, पुन्हा याला ढकलला, पुन्हा इकडून इकडे चाललं, म्हणजे ते काय व्हायला लागलं, रिव्हर्स. तर असल्या प्रोसेसला काय बोलायचं, रिव्हर्सिबल प्रोसेस. रिव्हर्सिबल प्रोसेस असं म्हणायचं. त्याच्या विरुद्ध, त्याच्या अपोजिट इकडची व्याख्या सांगा. आता कोणता शब्द बदलावा लागेल, ड्रायव्हिंग फोर्स इज. आता इथं ड्रायव्हिंग फोर्स अपोजिंग फोर्स पेक्षा खूप जास्त आहे, डायरेक्ट एवढाच आहे असा. तुम्ही याला किती बी वरी सारखवा, तो काय याच्यावर जाऊ शकणार नाही. त्यांच्यामध्ये जो फरक आहे तो खूप मोठा फरक आहे. ड्रायव्हिंग आणि अपोजिंग फोर्स मध्ये जो फरक आहे तो खूप मोठा आहे. म्हणजेच तुम्ही इथं काय म्हणू शकता, तुम्ही इथं काय म्हणू शकता, ड्रायव्हिंग फोर्स इज, ड्रायव्हिंग फोर्स इज कसा, मच. कसा कसा कसा, मच 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 ग्रेटर दॅन अपोजिंग फोर्स. मच म्हणजे काय, खूप जास्त प्रमाणात तो मोठा आहे. त्याची व्हॅल्यू इतकी मोठी आहे, समजा आता ड्रायव्हिंग फोर्स 7.6 असेल तर अपोजिंग फोर्स 2.4 आहे. तुम्ही याच्यामध्ये किती बी वाढ करा, 2.5 करा, 2.6 करा, 2.7 करा, 2.8 करा, तो काही याच्या पुढे जाणार नाही. ड्रायव्हिंग वाल्या फोर्स पेक्षा जादा होणार नाही. आणि त्याच्यामुळं काय होतं, ती प्रोसेस शुड नॉट बी रिव्हर्स्ड. कशी शुड नॉट बी रिव्हर्स्ड, शुड नॉट बी रिव्हर्स्ड. तर इज कॉल्ड ॲज. तसल्या प्रोसेसला आपण कसली प्रोसेस म्हणताय, इररिव्हर्सिबल प्रोसेस. इररिव्हर्सिबल प्रोसेस. तर ज्या प्रोसेस मध्ये इकडे तुम्हाला काय दिसतंय, ड्रायव्हिंग फोर्स हा अपोजिंग फोर्स पेक्षा कसा आहे, मच ग्रेटर आहे. ड्रायव्हिंग फोर्स हा अपोजिंग फोर्स पेक्षा कसा आहे, आणि इकडे ड्रायव्हिंग फोर्स हा अपोजिंग फोर्स पेक्षा. मला आणखी धाक वाढायला लागलाय काही लोकांचा, हा शब्द म्हणता येईल का नाही ते म्हणा बरं. काय शब्द आहे तो, इनफायनाइटेसिमल. जरा 10-5 वेळेस नंतर घरी गेल्यावर म्हणून घ्या, नाहीतर उद्या म्हणता नाकातून एखादा पदार्थ पडू नये बघा बाहेर.
तर काय शब्द आहे इनफायनाइटेसिमल. ड्रायव्हिंग फोर्स इज इनफायनाइटेसिमली ग्रेटर दॅन. जेणेकरून आपण थोडा जरी अपोजिंग फोर्स वाढवला तर प्रोसेस रिव्हर्स होत नाही, तर त्याला म्हणायचं इररिव्हर्सिबल प्रोसेस. आणि रिव्हर्सिबल मध्ये थोडा जरी अपोजिंग फोर्स वाढवला तर त्याची किंमत ड्रायव्हिंग वाल्यापेक्षा जास्त होऊन जाते. ड्रायव्हिंग वाल्याच्या डोक्यावर बसतात जाऊन ते, आणि त्याच्यामुळे मग ती प्रोसेस काय होते रिव्हर्स होते. अशा प्रोसेसला रिव्हर्सिबल म्हणायचं. तर दोन्हीच्या व्याख्या कळाल्या का बघा बरं एकदा तुम्हाला. डेफिनेशन मराठीतून तरी तुम्हाला सांगता आला पाहिजे. तुम्ही नंतर घरी गेल्यावर सेल्फ नोट्स मध्ये मराठीतून लिहून टाका. इतक्या वेळ आपण जे ऐकलेलं असतं तेवढंच फक्त ऐकलेलं आहे, तेवढंच फक्त घरी गेल्यावर लिहायचं की ज्या प्रोसेस मध्ये ड्रायव्हिंग फोर्स अपोजिंग फोर्स पेक्षा अल्पशा प्रमाणात ग्रेटर असतो. जेणेकरून आपण थोडा जरी अपोजिंग फोर्स वाढवला तर तो ड्रायव्हिंग फोर्सच्या डोक्यावर बसतो, म्हणजे ड्रायव्हिंग फोर्स पेक्षा जास्त होतो, आणि त्याच्यामुळे मग ती प्रोसेस काय होते रिव्हर्स. तसल्या प्रोसेसला काय म्हणायचं आलं का लक्षात सगळ्यांच्या. आणि इरिव्हर्सिबल म्हणजे त्याच्यात काय होतं ड्रायव्हिंग फोर्स हा अपोजिंग फोर्स पेक्षा मच ग्रेटर असतो. कसा मराठीतून त्याला मच ग्रेटर म्हणतात. मच 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 ग्रेटर असतो. ड्रायव्हिंग फोर्स हा अपोजिंग फोर्स पेक्षा मच ग्रेटर असतो. जेणेकरून आपण अपोजिंग फोर्स मध्ये वाढ जरी केली तरी पण तो ड्रायव्हिंगच्या पुढे जात नाही. त्याची हिंमतच होत नाही ड्रायव्हिंग वाल्यापेक्षा पुढे जाण्याची, आणि त्याच्यामुळे मग ती प्रोसेस रिव्हर्स होत नाही. तर असल्या प्रोसेसला काय म्हणायचं कसली प्रोसेस. तर डेफिनेशन कळाले का बघा. आता आपल्याला याच्याबद्दलचे भरपूर पॉइंट शिकायचे का, पण बाहेर तो आवाज चालू आहे त्याच्यामुळे तुम्ही अगोदर या डेफिनेशन समजून घेऊन तुम्हाला लिहायचे. आता अशा लिहा आणि नंतर लगेच मग शेवटच्या पानावर एकदा मराठीतून एकदा लिहून बघा. तुम्हाला कळाली का ते पहा. आलं का लक्षात. राईट डाऊन दिस.